तो गाईज आम्ही सकाळी उठलेलो आहोत. आता वाजले किती आहेत? 4 वाजलेत आणि आम्ही लोकेशनवर चाललोय विक्रोळीला. आज आमची ऑर्डर विक्रोळीला आहे. सो कसं वाटतंय? छानच वाटतंय. छान वाटतं. ही आमची बॅग रेडी आहे. दुसरी बॅग तिकडे रेडी आहे. अँड आम्ही पोचलो होतो लोकेशनवर आणि ही आमची ब्राईड आहे सोनाली, जिची आम्ही फर्स्ट साडी ड्रेपिंग करून घेतली होती. आणि त्याचबरोबर विनीता मॅम मागे हेअरस्टाईल करत होते आणि मी मेकअपला सुरुवात केली होती. कारण की ब्राईड यामुळे पटकन रेडी होते. कारण बऱ्याच वेळा लोक बोलतात मेकअप आर्टिस्ट 3-3, 4-4 तास रेडी व्हायला घेते. तर मेकअप आर्टिस्ट 3-3, 4-4 तास का रेडी व्हायला घेते हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. हा मेकअप जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुम्हाला माझ्या क्लासेसमध्ये शिकवेन की कसा हा मेकअप केला जातो. आणि ज्यांना या मेकअप इंडस्ट्रीमध्ये करिअर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला खूप छान गायडन्स देईन. किंवा जर तुम्हाला स्पेशल डेसाठी असा मेकअप हवा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. सोनालीने मला शोधलं होतं इंस्टाग्रामवर. ती रील्स बघत होती, त्यामध्ये तिला माझी एक रील भेटली होती आणि ती रील बघून तिने माझं अकाउंट पूर्ण बघितलं आणि तिला माझे मेकअप एवढे आवडले होते की तिने 3 का 4 महिन्याआधीच माझ्याकडून बुकिंग करून घेतली होती. आज सोनालीचं लग्न होतं, त्यामुळे तिने आजची डेट माझ्याकडून बुक केली होती आणि 2 दिवसानंतर तिचं रिसेप्शन होतं, त्यामुळे तिने 2 दिवसानंतरची सुद्धा डेट माझ्याकडून बुक करून घेतली होती. आणि तुम्हाला सोनालीचं रिसेप्शन लुकसुद्धा बघायचा असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. सोनालीची इच्छा होती की तिचा जो फेसचा शेड आहे त्याच्यापेक्षा 1 किंवा 2 शेड अजून ब्राईट हवा होता आणि त्याचसोबत तिला आय शॅडो बोल्ड हवे होते आणि लॅशेस लावूनसुद्धा अजून थोडा आईजवर डिफाईन करायचं होतं आणि त्याचबरोबर तिला लिपस्टिकसुद्धा डार्क हवी होती. त्यामुळे आम्ही असा काही लुक तिचा क्रिएट केला होता. आणि जर हा मेकअप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. सो इथे बघू शकता किती गजरे लागले होते. एवढे गजरे गुंडाळून त्याचा असा लुक बनवला होता. त्यांना एवढे गजरे लागतात आणि हे नंतर खालच्या साईडला असे गजरे लावले होते ज्याने एवढा सुंदर लुक दिला होता आणि त्यांच्यामध्ये असे गजरे लावतात. हा इकडे ओव्हरऑल लुक होता, मेकअप आणि हेअरस्टाईल तुम्ही बघू शकतात. आणि हा कम्प्लीट लुक होता विथ ज्वेलरी. हा लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला असाच मेकअप तुमच्या वेडिंग डेला हवा असेल तर मला DM करा एंड डेट बुक करून ठेवा. थैंक यू. उनको एक्सपेक्टेड भी नहीं था बट उससे ज़्यादा आपने अपना मैजिक वॉन्ड घुमाया और बहुत बेस्ट लग रहा है. आई लव इट. थैंक यू.